जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. फ्लडिंगद्वारे पाणी भरण्याचं काम चालू आहे. आपला जो प्लॉट चालू झाला होता तुम्ही जो मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तो 4 दिवस चालला, म्हणजे आज शेवटचा खुडा आहे त्याचा. मग काय खुडा होऊन गेला लास्टवाल्या गल्लीपासून. मग परत पाणी लावून दिलं म्हणजे फ्लडिंगद्वारे ना पूर्ण भरण्याचं काम चालू आहे. आज काय सकाळी लवकर उठून आणि जो मेन गलीचा जो प्लॉट आहे ना, म्हणजे तो पाट तयार करून घेतला. अशा प्रकारे काही पाट आहे, तो पाट तयार करून घेतला. ही लास्टवाली गल्ली. हा काय आपला नाही, हा राजा आपला आहे. सकाळी ना लवकर उठून पाट तयार करून पाणी लावून ओके मध्ये भरणी तर चालूच आहे आपली. त्यामध्ये पेकर लोक आलेले, त्यांचं चाललंय. चालू करण्याच्या अगोदर हे पेपर लावून घेऊ राहिले आणि आपल्या माणसाचं काम चालू आहे तिकडं, आणि भरायचं पण काम चालू आहे. ते तिकडं निशाण. आता ते अजून काही माणसं बसले नाही. बस 6व्या गल्लीमध्ये पाणी लावलंय सकाळपासून. ही 6वी गल्ली सकाळपासून म्हणजे ना 10:30 वाजेला मोटर चालू केली होती भरायला. म्हणजे पहिल्या गल्लीपर्यंत पाणी गेलं होतं असं पाटाने. तर आता वाजले दुपारचे 2 आणि चालू आहे 6व्या गल्लीवर पाणी. चला पुढचं दाखवतच राहू. अजून बाग पण चालूच आहे. इथं आपला ट्रॅक्टर लावलाय त्या तिथं ती दिसतंय का, झाडं काढायचं काम चालू. इकडं बागामध्ये इकडं खाली, आणि हे डाकू हा 1, हा 2, त्याच्या पुढे 1, 3 सांभाळायला दिलंय त्यांना. जो प्लॉट खाली झालाय तो प्लॉट सांभाळायला त्यांना आणलंय. चला चालू आहे भरायचं काम. असं काही. हा जो पहिला खाली झालाय तो बाग, हा जो पुढचा जो पेपर काढलाय तो म्हणजे सर्व भरायचा आहे. त्या बाजूला मग तो लास्टवाली बांधणी, तो पण एवढ्या हे भरून कोरडं झाल्यानंतर ना, म्हणजे सुकल्यानंतर लगेच तो पण चालू करून द्यायचा आहे. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही का. 4 दिवस जातील, 4-5 दिवस, मग तो पण प्लॉट चालू करून देऊ, काय अडचण नाही. हे पाणी येत आहे पहा कसं मोंडा लावून घेते. कोणी पाहिलं नसेल तर इथं ही निळ्या कलरची ना तळी आहे आणि हिरव्या कलरची मोंड्याची पाटी. झालं शेवटची चालू होती जाळी त्यांचं काम, म्हणजे शेवटची जाळी भरायचं काम चालू होतं. व्यापाऱ्यासंग थोडीशी खडखड झाली, त्याच्यामुळं काटा बंद केला होता. म्हटलं व्हिडिओ काढून घेऊ किती माल बाकी किती नाही का. तसं चालू तर करणारच होते, पण होत राहते, काही विषय नाही का. आणि तुम्हाला अजून एक सांगणं होतं, आपण कधी कोणत्या व्हिडिओमध्ये बोलत तर नाही, पण मग म्हटलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देऊ. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना सबस्क्राईब करायला विसरू नका नाही का. काही विषय नाही. तुमच्या भावाला थोडंसं सपोर्ट असला म्हणजे तुमचा भाऊ बी नाही का ब्लॉग टाकायला पण थोडीशी मजा येते, थोडीशी सबस्क्रायबर पण वाढलं. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.